नमस्कार मंडळी, हशा आणि टाळ्यांच्या गजरात साजरा करूया महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या आपल्या लाडक्या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा। दोन्ही सरपंचांना विनंती की म्हणजे नंतर हसता हसता खुर्चीतून पडण्याची वेळ येणारच आहे, तरी देखील तुर्तास तुम्ही स्थानापन्न व्हा। थँक्यू। मंडळी, सोनी मराठी कुटुंबातील काही खास सदस्य आज आपल्या या सोहळ्यात सहभागी झालेले आहेत, त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। सर्वप्रथम जुळता की मधील विजय दीनानाथ चव्हाण आणि अपूर्वा, त्याचबरोबर स्वागत आहे हम बने तुम बने मधील मल्हार, तुलिका, पार्थ, सई आणि आजी यांचं। आणि मंडळी, त्याचबरोबर स्वागत आहे आपल्या या विनोदवीरांच्या कुटुंबियांचं, ते देखील आज इथे आलेले आहेत, त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत। मंडळी, या महाअंतिम सोहळ्यामध्ये आपल्या चारही जोड्यांना चेअर अप करण्यासाठी आपल्या हास्य जत्रेतले 2 कलाकार भक्ती आणि आशू देखील इथे आलेले आहेत, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। हाऊ स्वीट। मंडळी, आपले हे विनोदवीर कितीही कसलेले असले तरी सुद्धा फिनाले म्हटलं की स्पर्धेचं थोडं टेन्शन हे येतच। बघूया महाअंतिम सोहळ्यात कॉमेडीचा हा बंदा रुपया कोणाला संधी देतोय पहिल्यांदा परफॉर्म करण्याची। हास्य खुर्द मंडळी, हास्य खुर्द मधून सलामी द्यायला येत आहेत हास्य जत्रेतली 2 रत्न। सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्हा अभिमानानं म्हणतोय, मेरे 2 अनमोल रतन प्रथमेश शिवलकर और श्रमेश बेटकर। ज्याला उगत नसलो एवढा फुफ्फुसांच्या आतल्यात वेल्डिंग झाली वाटतं। तर काय जल्लेगिरी सगळे थांबूया आणि जल्ली फालतूगिरीला सुरुवात करूया। तर रोजच्या प्रमाणे माझा दरबार जल्ला भरलेला दिसतोय। नावात ज्यांचे टॅलेंट आहे ते माणसं आलेत, 2-4 वेळेला पोपट करणारी बाई पण आली आहे। वा 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 वा, जल्ला महालाच्या या साईडला प्राजक्ताचा मोहक सडा पडलाय। वा वा वा, सुंदर जल्ला बाबलीची काटेरी झाडा, ती जल्ली मागल्या सोप्यावर सगली आणि जल्ली पुढच्या सगल्यावर सगळे भोपले। अरे जल्ले भोपले म्हणजे जाडेवाले भोपले नव्हे, त्या म्हातारीच्या गोष्टीतले भोपले। म्हातारीने कसे ते भोपलं वापरून लेकीकडे गेली, तसे ह्या 4 भोपल्याने आम्हाला एलिमिनेशन पासून वाचून फायनल पर्यंत आणल्याने। जल्ला वाक्य पाठ करायला किती वेळ गेला होता माहिती आहे? मला वाटलं इथं फंबल तर मला काय सांगायचं आहे, त्या तुम्ही सगळी मला फालतूगिरी केलेली बघितलंय आणि तुम्ही मला ओळखले नसेलच। जल्ली माझी बायको मला ओळखत नाही तर तुम्ही वासाडे काय ओळखणार? तरी पण मी माझ्या फालतूगिरीवरनं सगळ्यांना सांगतोच। माझं नाव महाराज पळपाय लावून। सकाळी मी उठलो आणि मला स्वप्न पडलं, मला उठल्यावरच स्वप्न पडतात। मी उठलो आणि मला स्वप्न पडलं आणि मला दिसलं की मला इतिहास घडवायचा आहे, मला इतिहास घडवायचा आहे। मी चुलत्याला सांगितलं मला इतिहास घडवायचा आहे, म्हणून त्या खुलसटान मला हे पुस्तक दिलं। त्याचं नाव आहे इतिहास घडवण्याचे 1001 उपाय। जल्ले वाचूनच काढतो। उपाय क्रमांक 1, लग्न करू नये। जल्ला मना सांगतोय। उपाय क्रमांक जल्ली पुढची सगळी पाना कोरी। जल्ला ह्यानं पण लग्न केलं वाटतं। जल्ला सगळी लपडीच झाली। आता यातनं मना एकच माणूस वाचवू शकतो, ता म्हणजे माझा प्रधानजी। वसाड तोंड्या प्रधानजी खय गेला ये।
झाली होती नव्हती तेवढ्या पिठाची चकली पाडून झाली तुझी. जल्ला आता आलोच आहे तर या सुंदर पोरीवर एक शेर मारू. मार मार तू पण शेर मार. सध्या भारतात शेर मारायचे दिवस आहेत. मारून जल्ला तुम्ही सोशली मारला. आता फालतूगिरीला सुरुवात करूया. होऊन जाईल. बोला महाराज बोला. मला तुम्ही इथे कशाला पाचारण केलं? जल्ला मी तुला प्रधान केलाय. पाचारण तू तुझ्या मस्तीन झालास तर मला माहित नाही. हा जल्ला जल्ला एक शब्द मराठीत अस्खलित बोललो तो पण तुम्हाला झेपला नाही. मला तुम्ही इथे कशाला पाचारण केलं याचा अर्थ मला तुम्ही इथे कशाला बोलवलं. जल्ला जरा पाठ खाजो माझी. अरे खाजूया. अरे खाजूया. तुमच्या ह्याच पानसटगिरीमुळे ना आपल्या राज्याचं नाव धुळीला मिळालंय महाराज. धुळीला मिळालाय. ताच मना वर काढायचाय. ताच मना वर काढायचाय म्हणून मला इतिहास घडवायचा आहे. मना काहीतरी ना आयडिया द्या. पोस्टपेड देऊ की प्रीपेड देऊ? जल्ला फायनल मध्ये एवढी मोठी रिस्क. अरे जल्ला मना आयडिया द्या. उपाय सांग महाराज. उपाय खूप आहे. वा तशरीफ ठेवा आणि ऐका. जल्ला मना सांगा तुम्हाला काय काय येतं? मला रडू येतं. मला जेवण येतं. मला आजारी पण पडते येतं. तुम्हाला जीव देता येतो? जल्ला कधी ट्राय नाही केला पण काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. पण तो जा जीव द्या म्हणजे राज्य सुटेल तरी एकदाच. राज्य सुटेल म्हणजे जल्ला राज्य माझ्यावर आहे. म्हणजे त्याला राज्य माझ्यावर आहे. म्हणजे मी तिसरीला लपाछपीचं राज्य घेतलं होतं अजून माझ्यावरच आहे. हा दगड महाराज कुठून आणला कुणा? महाराज तुम्हाला इतिहास घडवायचा आहे ना मग तुम्ही कला क्षेत्रात इतिहास घडवा. म्हणजे तुम्ही एकाच गळ्यातून वेगवेगळे आवाज काढा. म्हणजे जल्ला मना आज मंदार मांडवकर करायचा आहे. जल्ला मना आयडिया सुचले. मी अमिताभ बच्चनचा आवाज ट्राय करू. महाराज तुम्ही अमिताभ ट्राय नका करू. का? त्याने एकदा केला होता. तो आवाज ऐकून प्रसाद 2 आठवडे लंडनला जाऊन बसले. एवढा कोणाचा ताप घेतला काय माहिती. जल्ला त्याच्या आवाजाचाच असेल. महाराज मी ऐकलं की इथे विजय दीनानाथ चौहान नावाचा कोणीतरी आलाय. हो जल्ला आलाय तो. पण तो दिसत नाही. त्यासाठी आपल्याला जमिनीवर जावं लागेल. जमिनीवर दाखवतो. जल्ला ताबक. अरे हो अर्धा अमिताभ बच्चन. त्याला एक अमिताभचा आवाज काढून फसतो. त्याला एक अमिताभचं नाव ठेवतो पण उंचीत फसतो. जल्ली सगळी फसवा फसवीत चालू आहे. मग आता आपण दोघं काय करतो? महाराज 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 तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर तुम्ही ना मोठ्या राजांसारखं करा. म्हणजे इतिहास घडवायचा ना मग तुम्ही मोठी मोठी युद्ध करा. हाय चला त्या राजांकडे उंट आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत. तुम्हारे पास क्या है? भाई मेरे पास 3 पोपट है भाई. 1 2 आणि 3. वेड्या बहिणीची वेडी ही माया. सोप्यावर बसलाय भाऊ राया. तो भाऊ राया नाही तो खांडे राया आहे. अरे थांब लगेच सुरू होतो. महाराज तुम्हाला मी कसं सांगू. हा महाराज इतिहास घडवण्यासाठी तुमच्या हातून काहीतरी वेगळं घडलं पाहिजे. जल्ला मी माती काम करू. म्हणजे आता पुन्हा मातीचं वांग बनणार. मग तुम्ही आकारावरचे विनोद करणार. मग कोणीतरी खुर्ची सोडून मागे जाऊन हसणार आणि त्याला आपण दोघे वसाडे विनोद असं म्हणणार. जल्ला बरोबर. काय बरोबर काय बरोबर मला सुचत नाही. कसा इतिहास घडणार कसा इतिहास घडणार? तू आता काय सुचवूच नको. जल्ला मीच कायता बघतो. मनाच इतिहास घडवावा लागेल. मना सांग आपण सपोर्ट मध्ये काय करू शकतो का? कुणाच्या सपोर्ट मध्ये? सचिन, लव्हेंडर पेस, पेले. तुम्हाला स्पोर्ट म्हणायचंय का? जल्ला तसंच काय. अरे जल्ला तसाच काहीतरी काय जे बोलता येत नाही त्याच्यात कसा इतिहास घडवणार तुम्ही? बोलता येत नसताना आपण राज्य करतोय ना तसंच करायचं. यांची ना वेल्डिंगच करतो. जल्ला हा मनात सोडून गेला. याला माझा वीट आला. वीट नाही आला महाराज. वीट आली. तुम्हाला इतिहास घडवायचा की नाही मग तुम्ही एका मिनिटात ह्या विटेचे 2 तुकडे करून दाखवा. महाराज लगेच इतिहास घडेल महाराज. जल्ला म्हणजे कराटे. कराटे काय आहे ते कराटे. किती मस्त आहे.
पानसट गिरी सोडा आणि विटेचे 2 तुकडे करा. फक्त 20 सेकंद उरलेत महाराज. अरे पण त्याला म्हणणं समजत नाही, फोडायचं कसं? महाराज थोडं डोकं लावा महाराज. गॉट इट. 10 9 8 जल्ला महाराज, वीट हाताने फोडायची होती, डोक्याने विचार करायचा होता. जल्ली आपली पहिल्या वस्तूंची स्टाईलच आहे. मला असंच वेगळं काहीतरी करायला आवडतं. तू खुश झालायस की नाही? जल्ला हा महाराज इतिहास घडवायला आला होता, पण इतिहास जमा झाला. कशी वाटली माझी आयडिया? आता मी जातो राणीला भेटायला. वाजव रे. मित्रांनो, जल्ली तुमची ही वसाडेगिरी आम्हाला लई आवडली. मस्त झाला परफॉर्मन्स ॲज युजल. जाणून घेऊया सरपंचांचं मत. सई, आजचा परफॉर्मन्स मस्त झाला नेहमीप्रमाणे. जुगलबंदी झाली, खूप मजा आली. अशीच तुमची चढत्या क्रमाची जर्नी राहू दे आणि मला आशा आहे, खात्री आहे की पुन्हा दुसऱ्या पर्वात मी तुम्हाला भेटेन. ऑल द व्हेरी बेस्ट. सरपंच प्रसाद. मला जर हे पर्व संपल्यानंतर बाहेर लोकांनी विचारलं की तुम्हाला या कार्यक्रमातून काय मिळालं, तर मी प्रथमेश शर्मेश अशी 2 नावं नक्कीच घेऊ शकतो. क्या बात है. विश यू ऑल द बेस्ट. रमेश, हास्य जत्रेत यायच्या जस्ट आधी तुझं लग्न झालं, बरोबर ना? तुला असं वाटतं ना की तो आपल्या बायकोचा पायगुण आहे, लक्ष्मी रूपानं ती तुझ्या घरात आली आणि त्याच्यामुळे हास्य जत्रेत तुझी एंट्री झाली. आपण तिच्याशी बातचीत करूया. मग तो घरी पण तुला असाच हसवतो काय? हो, असाच असतो? हो हो हो. त्यांचे नेहमी काही ना काहीतरी जोक सुरूच असतात आणि मी कायम हसतच असते. आज माझ्या वतीने जुजबी मिळेल तिकडून हक्काचं. थँक्यू सो मच मैत्रिणी. थँक्यू. विजय दीनानाथ चव्हाण आपल्याकडे आहेत. मदनला बोलून दाखवायला सांग ना प्राजक्त. कोकणी भाषेत छान बोलतो मदन. हो, प्लीज विजय, कम ऑन. जला काय बोलू आता. अरे आज गुगली पडतो, मग जला कळेनाच होतं काय. त्याच्यात कोकणीचं लवलेशही नाहीये. एक शब्द मी फक्त जेवढा शिकलोय तेवढं मी वापरलेलं आहे आता. मला कोकणातला लहेजा सुद्धा खूप कानाला ऐकायला गोड वाटतो. त्या लहेजातला हा सगळा एक हे सुंदर स्किट मला बघायला खूप आवडलं. आणि मला खरंच असं वाटतं की आपणच महाराष्ट्रातल्या लोकांनी आणखीन आपले मराठीचे वेगवेगळे लहेजे एक्सप्लोर केले पाहिजेत, ऐकले पाहिजेत, वाचले पाहिजेत. तर आपलं आणि आपल्या भाषेचं नातं आणखीन अतूट होईल, जी आजची गरज आहे. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, आजच्या निकालासाठी तुम्हाला देखील खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आता आपल्या समोर येत आहेत प्रत्यक्ष हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद आणि नम्रता. नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची हास्य जत्राच्या फिनालेमध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. रसिको, आज महाराष्ट्राची हास्य जत्राचा फिनाले आहे. विनोदाची मेजवानी इथे आहे आणि ह्या विनोदाचं विश्लेषण करण्यासाठी आज आम्ही काही अभ्यासक इथे बोलवलेले आहेत. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया मिस्टर गंभीर यांचं. जोरात टाळ्या. तर दोघांपैकी एक अश्लीषक इथे अश्लीषक झालं, काढली इज्जत आल्या आल्या. हो, अश्लीषक नाही, त्याला मी विश्लेषक आहे. ओ अंकल, सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. असो असो, या सगळ्या नवोदित बाळांबरोबर मला इथे विनोदाचं विश्लेषण करायला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप धन्यवाद. खरंच खरंच खरंच. मी दुसऱ्या आमच्या अभ्यासकांना बोलवतो. रसिको हो, दिल थांब के बैठी है. आता येत आहे सौंदर्याचा अटोम बॉम्ब. बर. सय्या मगन खटिया पे या भोजपुरी चित्रपटात साईड हिरोनचा रोल करणाऱ्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या मिस लॉली.
लॉली लॉली मुझे लोग बोले, हाय लॉली हेलो लॉली क्यों बोले, लॉली. नमस्कार. हे काय झालं? अशा काय चाललात तुम्ही? हे असं काय चाललात? ऍक्च्युली काय ते थोडं बॅक पेन होतंय. बॅक पेन? या मी दिवस रात्र खूप स्किन टेस्ट देते ना. स्किन टेस्ट? या स्किन टेस्ट, सो मच ऑडिक्शन, त्याच्यामुळे बॅक पेनिंग होतंय थोडं. एनिवे धन्यवाद धन्यवाद. प्लीज डोंट स्नॅप प्लीज प्लीज डोंट स्नॅप. ओके प्लीज फ्लश करू नका, मला फ्लशचा त्रास होतो. डोंट फ्लश. कमाल. तुम्हाला काय ते मल्हार आहेत ना, मल्हार ते आलेत आज माझ्यासोबत इकडे. अच्छा. ते सेलिब्रिटी मॅनेजमेंट करतात. अच्छा. तर त्यांनी नवीन धंदा सुरू केलाय, म्हणून मी इकडे आली. अच्छा अच्छा. मल्हार. वा 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 वा. मल्हार, हे धंदे पण चालू केलेस काय? आप्पांना माहितीये का? आजी सांगा आप्पांना. पण बरं झालं आप्पा आज इथे आले नाहीये. का? आप्पांना हसवणं खूप कठीण आहे बाबा. गणपती स्पेशल मध्ये पाहिलं आम्ही, हसेच ना. पण सॉरी, हे बघा मी यांच्यासोबत इथे मी विनोदाचा गाढा अभ्यासक आहे. तुम्हाला विनोदाचा जाडा अभ्यासक प्लीज शट युअर माउथ. ओके प्लीज प्लीज प्लीज. हे बघा मी यांच्यासोबत विश्लेषण करू शकत नाही. सॉरी. सॉरी म्हणायची काय? यू नो सॉरी. ओके आय जस्ट ऍडजस्ट विथ एंडी बंडी. एंडी बंडी नसते का? एंडी बंडी नसतं, ते एनीबडी असं असतं. आणि तुम्ही कोण माझ्यासोबत ऍडजस्ट करणार आहे? मला तुमच्यासोबत ऍडजस्ट करायचं नाही, कळलं का? पण एक मिनिट, व्हॉट इज शॉर्ट अँड मी? शॉर्ट अँड मी काय कमी आहे माझ्या? माझ्यात 8 आहे. 8 आहेत. कला माझ्यात प्रेशर नाही भरलीये. प्रेशर नाही भरली? ऐका, माझ्या नावातच कॉमेट्री आहे. कॉमेट्री. ही कॉमेट्रीला कॉमेडी बोलते आहे तुम्ही काय इथे तिला? एक मिनिट, डोंट हर्ट मी प्लीज, डोंट हर्ट मी. तुम्हाला माहित नाही माझ्या कॉमेट्रीमुळे लोकांच्या अंगावर फोक येतात. फोक येतात म्हणजे? फोर्क येतात. लोकांच्या अंगावर ना माझ्या कॉमेट्रीने असे गुजसे बम यायचे. गुजसे बम ते वेगळं झालं. गुजबम चाले असतील. एक मिनिट, तुम्ही माझी डिलिव्हरी होऊ द्या. काय बोलते बाई? काय बोलते? मला मोकळी होऊ द्या. लेटिंग मी मोकळी यार. यांना सांगा जरा समजावून कॉमेट्री कशी असते. माझी कारकीर्द प्लीज टेलिंग. नाही बरोबर आहे, तुमची ती दैदीप्यमान कारकीर्द आहे, ती बघूनच आम्ही तुम्हाला इथे. पण हे नाव काय? लॉली नावाचं काय? उद्या माझं स्किट चांगलं झालं तर लोक म्हणणार ना, आय लॉली काय स्किट. बरोबर आहे तुमचं, बरोबर. नाही प्लीज तुम्ही शांत बसा, बघू बसा. हे सगळं झालेलं आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. राग डोक्यातून सगळं घालून टाका तो सगळा राग. तर मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, हा जो आपला कार्यक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला काय 4 शब्द बोलायचे असतील तर प्लीज बोला. नक्कीच. आज मी इथे आता यांच्या विनोदाचं विश्लेषण आणि पृथक्करणाला मी काय झालं? एक मिनिट, कोणीतरी पृथक्कन केलं. सर तुम्ही केलं का पृथक्कन? मी सर प्लीज एक मिनिट, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात असं पृथक्कन चांगलं नाही दिसत. अहो ते कॉमेडी बद्दल सांगणंच म्हणजेच विनोदाचं पृथक्करण करणं. हो, सांगण्याला पृथक्कन म्हणतात का? मग ऐकण्याला काय म्हणतात? कुथक्कन. चौगले प्लीज यांना सांगा जरा गप्प बसायला प्लीज. मला बोलू द्या. हो प्लीज मला बोलू द्या. येस प्लीज. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे विनोदाची व्यवच्छेदक लक्षणं, एक तर्कशुद्ध मीमांसा. मीमांसा सोडा, तुमच्या मांसाचं बघा किती वाढलंय. तुझ्या बाबाचं खातो काय का? मॅडम प्लीज. अहो काय माझा मांस काय करते? काय अभ्यासक आहात? काय ही भाषा मुखावाटे बाहेर पडते तुमच्या? अभ्यासक आहात? प्लीज सॉरी रसिक हो, चूक झाली माझ्याकडनं. हे बघा मला नाही जमणार, तुम्ही कंटिन्यू करा. 1 मिनिट प्लीज. हे बघा आता आपण एक सुरू करूया का? आपण जी जोडी आहे त्यांना इथे बोलवूया, आपण त्यांना विचारूया
कळलं का? त्यांच्या विनोदाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण कार्यक्रम सुरू करूया ना, ठरलंय ते सुरू करूया ना, सुरू करूया आपण. हां, तर सगळ्यात आधी मी आता बोलवतो इथे गौरव मोरे आणि वनिता यांना नक्की बोलवायचं आहे का? यांच्याबद्दल बोलणार का? असं काही नाही. मी खूप अभ्यास करून आलो या जोडी. गौरव वनिता कृपया इथे या 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 या. एकदा जोरदार टाळ्या गौरव वनितासाठी झाला पाहिजे. मुळात गौरव मोरे हे जे आहेत, म्हणजे गौरव मोरे यांनी केलेल्या विनोदापेक्षा त्यांच्यावर झालेल्या विनोदाने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे असं मला वाटतं. येस. म्हणजे गौरव मोरे यांची जी एक शैली आहे, टाना नाना 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 ना, म्हणजे ती साधारणतः म्हणजे पाषाण युगातल्या खडकावर पहिला टणात्कार झाला त्याच्याशी याचा ध्वनी साधर्म्य आहे. परंतु मला कौतुक वाटतं ते त्यांच्या जोडीदाराचं, म्हणजे वनिता खरात यांचं. म्हणजे वनिता यांनी आपल्या एकंदरीत देहबोलीतून आणि मुद्राभिनयातून त्यांनी विनोदाची अशी विशेष पेरणी केली आहे, विनोदाचा असा एक गाभा बनवला आहे आणि विनोदाचा नेमकं मर्म ताणण्यात त्यांनी जी विद्वत्तता वापरलेली आहे त्यास तोड नाही. वा वा, सॉलिड बोर्ड केलेलं आहे तुम्ही. म्हणजे चांगलं छानच ते विषय हे केलेलं आहे, जे काय केलेलं आहे ते. तर आता आपण विचारूया मिस लॉली यांना, त्यांना ह्या जोडीबद्दल काय वाटतं. गौरव तू हे राडा म्हणे तू हे कल्ला. वा वा. गौरव तू हे राडा म्हणे तू हे कल्ला. गौरव तू हे मेरा सोना म्हणे तू हे चांदी का छल्ला. एक मिनिट, मी डिटेलमध्ये अभ्यास मी केलाय. मी एवढं तर्कशुद्धपणे यांचं विनोदाचं विश्लेषण केलंय, ते ह्यांच्या पाया पडतात. हे बघा चौगले हे मुद्दाम करतायत का? हे आपण पुढच्या जोडीकडे वळूया. बसा, पुढच्या जोडीकडे वळूया. पुढची जोडी आहे श्रमेश आणि प्रथमेश. मी त्यांना दोघांनाही विनंती करतो त्यांनी इथे यावे. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश आणि श्रमेशसाठी झाल्या पाहिजेत. श्रमेश प्रथमेश ही द्वयी रत्नागिरी येथून आलेली आहे. म्हणजे साधारणतः ह्यांच्या विनोदात प्रांतीय विनोद आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रांतीय विनोदाची आपल्याकडे साधारणपणे 700 त्यांचं परडे नाही सांगत आहे माझा. परडे नाही सांगत आहे इथे, माझा वाक्य पूर्ण होतो. हो प्लीज 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 कंट्रोल प्लीज कंट्रोल प्लीज प्लीज कंटिन्यू डुईंग. 800 रुपये असताना 700 रुपये सांगताय. तर हा प्रांतीय विनोद साधारणपणे आपल्या ह्या प्रांतीय विनोदाला 700 वर्षांची परंपरा आहे. आणि यांच्या प्रांतीय विनोदात एक प्रकारचा रांगडेपणा आहे, एक प्रकारचा मुक्तपणा आहे. यू मीन टू से मी पण एक प्रांतीय विनोद आहे? म्हणजे माझ्यात पण रांगडेपणा आहे, मी पण सगळ्यांसाठी मुक्त आहे. मॅडम तुम्हाला काय वाटतं या दोघांबद्दल? मी या दोघांबद्दल एवढंच सांगेन, प्रथमेश तू आहेस विटी, श्रमेश तू आहेस दांडू. वाह. प्रथमेश तू आहेस विटी, श्रमेश तू आहेस दांडू. जे तुमच्या विनोदाला हसणार नाहीत ते आहे आंडू पांडू. आंडू पांडू, क्या बात है यार, तुम्ही ग्रेट आहात. क्या बात है यार, ए माय गॉड यार. हे बघा तुम्ही जे जुळवलंय ना आंडू पांडू, अरे यार तुम्ही क्या बात. बघा हे सगळं जाणीवपूर्वक चाललंय असं चौगले मला वाटतं. नाही तुम्ही खचलात आता, तुम्ही काहीच बोलू नका प्लीज प्लीज प्लीज. काही नाही, एक जबरदस्त आहे यार, जबरदस्त आहे. तर ह्याच्या पुढे मी आता बोलवतोय पुढच्या जोडीला, ती आहे अन्विता आणि मंदार. एकदा जोरदार टाळ्या अन्विता मंदारसाठी झाल्या पाहिजे. मंदार आणि अन्विता यांच्या विनोदाबद्दल मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या विनोदातून सामाजिक भेदाभेदीवर प्रहार करत रूढ आणि प्रमाण भाषेची मक्तेदारीला छेद देत त्यांनी आशयाचे पापुद्र शोधलेले आहेत. एक मिनिट, काय पापुद्र बोलताय तुम्ही? मगाशी प्रत्येक जण बोलला तर पापुद्र, तुम्ही खूप चीप बोलताय. मला यांच्याबद्दल थोडं वेगळं मत आहे. मंदार अन्विता तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे. मंदार अन्विता तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे. या रंगमंचावर येऊन तुम्ही विनोदाचे लावले गोंडे. गोंडे, वा वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक मिनिट, हे काय पाया पडतायत ते? हे बघा हे वाईट यमक आहे. थोडे आणि गोंडे असं यमक नसतं, आयुष्यात नसतं थोडे आणि गोंडे हे यमक. ते डे आणि डे जुळलेलं आहे. नाही 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 नाही, हे जबरदस्त आहे. चौगले उगाच चाललेलं आहे. माझं ऐका. नाही नाही नाही, हे असंच पाहिजे तुम्हाला, असंच पाहिजे. आणि तुम्ही कॉमेडी राहू त्या बाजूला, तुम्ही मुळात अभिनयाबद्दल काय माहितीये का? अभिनयाच्या नऊ रसाबद्दल मला विचारा. नऊ ज्युसेस, आस्किंग मी नऊ ज्युसेस अबाउट. नऊ ज्युसेस म्हणजे
अभ्यासक लेखक तुम्हाला माहित नाहीत 9 ज्युसेस? एक मिनिट, 9 ज्युसेस म्हणजे काय? अरे 9 ज्युसेस हे शृंगार, हास्य, विभीषण. विभीषण नाही, बिभत्स. आणि मुळात त्याला रस असं म्हणतात, नवरस. दॅट इज दॅट. एक मिनिट, रसाला इंग्रजीत काय म्हणतात? ज्यूस. नाही सॉरी बोललेल्या आहेत त्या. प्लीज कंटिन्यू मॅम. सो मी ते 9 ज्युसेस दाखवते. पहिला शृंगार ज्यूस. शृंगारापासूनच चालू करताय? शृंगार मध्ये किती वाव आहे, शृंगार मध्ये किती करण्यासारखं आहे. तुम्ही कराल तेवढं कमी आहे शृंगार. त्यापेक्षा तुम्ही उसाचा रस दाखवा, तो चांगला दाखवाल. शाब्दिक कॉमेंट्री. अभ्यासक लेखक. उसाचा रसाऐवजी मी उसाचा रस करून दाखवते. माय गॉड, उसाचा माय गॉड. तुम्ही ग्रेट पायात खरंच काय करताय तुम्ही? मी गडबडली ना. उसाचा आणि उसाचा कमाल. तुम्हाला आवडलं? अरे चल बंद करा, फालतू करून चालली आहे. हे हिला नाही, हिच्या अख्खा नारळाचं झाड देऊन हिला पाठवा घरी. हिची लायकी नाही कॉमेडी करायची. नारळ देऊ नका. वा वा, ॲज युजल धमाल झाला परफॉर्मन्स. फार मजा आली. लॉली फेवरेट आहे आमची. मजा. सरपंच सई, मला असं वाटतं की आज फिनालेला लॉली आली आणि आय लव्ह लॉली, त्याच्यामुळे मला भयंकर आनंद झालाय. थँक्यू व्हेरी मच आणि खूप धन्यवाद. या मंचाचा एक अतूट भाग तुम्ही आहात आणि इथून पुढेही राहाल अशी आशा करते. थँक्यू. सरपंच प्रसाद. फक्त आजच नाही, जेव्हा जेव्हा तुला बघतो तेव्हा तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती लॉली येते. प्रसाद, आजपर्यंत अनेकदा तुझ्यातला लेखक दिसत आला, पण आज बारकाईने बघितलं तर या स्क्रिप्टमध्ये तुझ्यातली गंभीर बाजू खरोखरच दिसली की विनोदावरती किती वेगवेगळ्या पद्धतीने गंभीर भाष्य पण होऊ शकतं आणि किती टाइमपास लेवलला भाष्य पण आपण त्याच स्किटमध्ये करू शकतो. याच्यात तुझ्या लेखकासाठी जोरदार टाळ्या एकदा. मला विचारायचं आहे तुलिकाला, मल्हार आज इथे या लॉलीला घेऊन आला आणि काय काय त्याचे व्यवसाय सुरू झाले, धंदा काय काय सुरू त्याने केलाय, तर तुला याबद्दल काय म्हणायचं आणि तुला परफॉर्मन्स कसा वाटला? अरे कडक. त्याने धंदे सुरू केले, दिला मी. मला खूप मज्जा आली आणि लॉली इज लॉली ओनली. पार्थला मला वाटतं फार मजा आली आहे कारण तो फार टाळ्या वाजत होता. पार्थ, तुला आवडला परफॉर्मन्स? खूप. तुला लॉली आवडली का फार? हो. थँक्यू सो मच इनामदार. थँक्यू. मंडळी, आता आपल्या समोर येते हास्य जत्रेमधली एक मस्त आणि धमाल जोडी, रसिका आणि मुकेश. हॅलो, नमस्कार. मी मुकेश जाधव, कॉमेडी किंग. रसिकांच्या गळ्यातला ताईत आणि रंगभूमीला पडलेलं एक बारीकसं कोवळं स्वप्न. अरे पंच नाही हा, खरं ते सांगतोय मी. अरे आज लाखो करोडो माझे फॅन्स माझ्यावर खूप प्रेम करतात आणि आज दिवस पण तसा स्पेशल आहे. ॲक्च्युली काय ना, आज माझा वाढदिवस आहे. येस, लाखो करोडो लोकांचे मला मेसेजेस येत आहेत, पण काय प्रत्येकाला रिप्लाय करणं आहे ना शक्य होत नाही. म्हणून मी ठरवलंय आज मी केसबुक लाईव्ह जाणार आहे आणि माझ्या फॅन्स बरोबर मी डायरेक्टली इंटरॅक्ट करणार आहे. पण माझा लॅपटॉप कुठे आहे? अगे ऐकलंस का, माझा लॅपटॉप कुठे आहे? ते कोबी चिरायला घेतलाय. अगं तू वेडी आहेस का? तू लॅपटॉपवर कोबी काय चिरतेस? मी नेहमी असंच करते. तसं पण तुम्ही लॅपटॉपचा कुठे वापर करताय, म्हटलं आपण तरी करावा. अगं तू पटकन लॅपटॉप देसाल, मला लाईव्ह जायचंय. ते हे बघा, अजून अर्धा तास तरी लॅपटॉप मिळणार नाही. तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या. जाऊ दे, तुझ्याशी वाद घालण्यात काय पॉइंटच नाही. मी डायरेक्ट आहे ना मोबाईलवरच लाईव्ह जातो. मोबाईल लाईव्ह कसं हे होत आहे का चालू? लोक कोणी आहे का रे?
हाय हॅलो हाय फ्रेंड्स हाय मी तुमचा सुपरस्टार मुकेश जाधव. आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी आज केसबुक लाईव्ह येणार आहे आणि त्या पद्धतीनं मी ते केसबुक लाईव्ह आलेलो आहे. तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव नुसता होतोच आहे माझ्यावरती. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमच्या. ही काय हा तुमची अंडरवेअर हा अशी कुठे पण पडलेली असते तुम्हाला 1000 वेळा सांगितले वापरलेली अंडरवेअर वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकत जा. काय काय कसं दिसतं ते हा सांगितलं ना. ही अंडरवेअर हे बनियन हे असं इथे ठेवायचं असतं का. हळू ना तुला कळतंय का. अगं मी लाईव्ह आहे इथे लाईव्ह. मग मी काय मेले. तू तसं नाही ग मी इथे केसबुक लाईव्ह आहे. माझे सगळे फॅन्स बघतायत मला आणि तू काय चाललंय तुझं. तू गप्पा बस ना. तू जाग बाजूला हो. सॉरी फ्रेंड्स ऍक्च्युली आमची मोलकरीण आहे ती. काय बोलला मी मोलकरीण. नाही लाख मोलाची बायको आहे माझी ती अशीच विनोद. ही अंडरवेअर इथे ठेवायची जागा आहे का काय. हे बघा किती ही 4 भोक पडली त्याला कसं दिसतं ते. असं ठेवायचं असतं काही ते. नो फॅन्स हॅलो हाय. अगं तू आता काय भोकांवरती पत्रकार परिषद घेणार आहेस का. जरा गप्पा बस ना तू जा बाई इथून जा तू इथून. घ्या ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. घ्या दाखवा. नको ना दाखवू. शांत बस तिकडे. सॉरी फ्रेंड्स. वल माझी बायको खूप विनोदी आहे ती. जसे तुम्ही फॅन्स माझ्यावर प्रेम करता तसा मी फोन वाचतोय तुझा तसा मीही तुमच्यावर प्रेम करतो. आणि ह्या प्रेमापोटी जो मी काय आज आहे या स्तरावर गेलेलो आहे तो केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी. आणि ह्या हॅलो हा बोल ग. हा मी बरी आहे. तू कशी आहेस. हे ना हे काय हे आहे तिथे. हो अगं आज 13 यांचं. अगं ते नाही 13 तारीख आहे ना. हा वाढदिवस नाही का यांचा. आहेत घरी. हा ते काय ते केसबुक लाईव्ह का काय ते चाललंय. रिकाम टेकडेपणाची लक्षणं. दुसरं काय हे इकडे रिकाम टेकडे आणि समोरचे 5-50 रिकाम टेकडे बोलतात एकमेकांची काहीतरी. तू जाणं तिकडे कशाला बोलते. मी बोलतोय ना सगळं ऐकू जात आहे लोकांना. अगं रिकाम टेकडे म्हणजे कुठं काय काम आहे. 4-5 दिवस घरीच तर बसलेत. हो काय नाही. अगं नाही आता आपलंच गोड नाते गंगेत त्याला काय करणार ना. नाही एक नाटक कसं चालू आहे. मी गेलो होते ना बघायला पण नाही ग काही मजा नाही. नाही म्हणजे नाही जमत. तर शिक्षण पण नाही ना दुसरं काही करू पण शकत नाही. हाय फ्रेंड्स जोकिंग यू नो. तुम्हाला सांगितलं होतं माझी बायको फारच अगं तू गप्प बसणं काय शिक्षण बिक्षण करते. अगं तुला म्हटलं ना काम नाही म्हटलं तर परडे कुठून येणार. परडे तसं नाही म्हणायला 1000 रुपये देतात पण तुला सांगते 900चा चेक येतो ग. मला वाटतं ऍक्टिंग बरी करते म्हणून 100 रुपये कापून घेतात त्यांचे. TDS असतो तो कापून घेतात. ऍक्टिंग जमली नाही की त्याला तेच म्हणतात. तू गप्प बस शांत बस आणि सांगून ठेवता मग डोकं फिरू नको. हाय फ्रेंड्स हाऊ आर यू ऑल. तू गप्प बस. काय सांगू असे दिवस काढते ना घरात माझं मला माहिती. हो नाही म्हणजे कुठलं काम क्लिकच नाही ना झालं. आणि असं वेगळं काही करण्याची उर्मीच नाही. कसं काय जमणार. आता काम नाही घरात पैसा नाही तरी पण काय ते सेलिब्रिटी म्हणून मिरवतायत आणि काय ते केसबुक लाईव्ह करतायत. अरे गप्प बस ना. काय चाललंय तुझं. कोणाशी बोलतेस एवढा वेळ. सुलू माझी मैत्रीण. हा मग जरा सुलू बोल. ऐकलंस ना हे सुलू हे असले विनोद करतात. कोण देणार यांना काम. असं चालू असल्यावर तू जरा गप्प बस. आता अजिबात एक तोंडातून शब्द काढलास ना लक्षात ठेव. हॅलो सुलू हा नंतर करते ग फोन. ते जरा चिडलेत. नाही ग काम नाही ना फ्रस्ट्रेशन येत. फ्रस्ट्रेशन नाही आहे. कसलं आलंय फ्रस्ट्रेशन. तू गप्प बसला आता. अरे माझे हाय फ्रेंड्स हॅलो. माझी बायको फारच विनोदी स्वभावाची आहे. तुम्ही आता बघ मी कशी समजूतदार आहे ना. ते फ्रस्ट्रेशन मलाच जरा समजून घ्यावं लागेल. आता काय ग आपली बाईची जात चूल मूल रांदा वाडा उष्टी खरकट. बस खाली. ठेवते जाऊ दे. ठेवते म्हणते तू. सॉरी फ्रेंड्स तुम्हाला कळत असेल माझ्या बायकोचा स्वभाव. रांधा वाडा उष्टी काढा. वेल माझ्या नवीन फिल्मचा डायलॉग आहे हा रांधा वाडा. एनिवेज हरकत नाही. नमस्कार वर्षाजी. नमस्कार. काय म्हणताय. अच्छा वर्षाजी विचारतात किती वर्षाचे झालात. वेल मी 33 वर्षाचा झालोय पण वाटत नसेल ना. आल मेंटेन माय सेल्फ. या नमस्कार. अरे हां थँक्यू.
अगं काय हे, अगं मी बोलतोय मटार कसले देतेस? अहो सोला ना पटकन मटार, असं काय करताय? घरात किती कामं पडली आहेत, अजून सगळं आवरायचं कामवाली बाई पण येणार नाही. पटकन सोलून द्या मटार, दूध गरम करत. अगं मी माझ्या फॅन्स बरोबर बोलतोय आणि त्यांच्या समोर मटार सोडणार कसं दिसेल ते? कसं दिसेल म्हणजे? हे बघा, एक काम करा, तुम्ही असं बोलता बोलता ना असं खाली धरून ते सोला. कुठे कळतंय हाय हॅलो कसं काय बरं आहे ना थँक्यू असं करायचं. आता मला सांगा, तुम्ही खाली पॅन्ट घातली नाही, नुसतं टॉवेल गुंडाळले, दिसतंय का लोकांना? नाही ना. गप्प बसणं, बोलू नको, कळेल एवढंच. शांत राहा. आधी ते टॉवेल काढा. टॉवेल काढा अगं नको, ऐक, उठा आधी. टॉवेल नको. वेडी आहेस का? टॉवेल कशाला काढला? शिबाई कसला कुपट मेला वास मारतोय. काय झालं? 15 दिवस झाले टॉवेल धुतलं नाही. काय हो, कसली दळभद्री लक्षण आहे तुमची? असं करतात? अहो चांगला वाढदिवस आहे, जरा टापटीप होऊन जरा बसावं, पण नाही, अजून तोंडाला पाणी नाही. बसा आता. हाय फ्रेंड्स. अरे वा वा वा, क्या बात है. पत्रकार हेमंत साप्ते साहेब, नमस्कार नमस्कार, धन्यवाद. अहो नुसते लाईव्ह काय येत आहे, कधीतरी आमचा पण इंटरव्ह्यू छापा की. काय? मी फक्त गॉसिप कॉर्नर चालवतो. अहो मग ठीक आहे ना. आमचं पण गॉसिप छापा की कधीतरी. हे काय, तुमचं आणि तुमच्या बायकोमध्ये काही बेबनाव चालू आहे का? अहो नाही, अहो असं काही नाही हो. मी आणि माझी बायको म्हणजे एकदम प्रेमाने राहतो. वी आर व्हेरी फन लव्हिंग कपल. येस. नमस्कार संपदाजी. काय म्हणताय? वा वा वा, छान. तुमच्या बायकोला भेटता येईल का? हो नाही, तिला नाही भेटता येणार. ऍक्च्युली ती फारच लाजरी बुजरी आहे ना, ती अजिबात येत नाही समोर, आणि मीडिया समोर तर नाहीच नाही. सोशल मीडिया वगैरे ती वापरत. सांगा. अहो येईल की भेटता येईल. बोला. कशाला? ऐक ना, नको. बोला, काय म्हणताय? काय म्हणताय म्हणजे, हे बघ, इथे बघायचं आणि मग बोलायचं. नमस्कार नमस्कार. हा, आणि आता इथे दिसते आता इथे येतील ना ते प्रश्न वाचायचा. अगं बाई, मनीषा मोरे टायपिंग. होय टायपिंग केलंय ना मी. 9वीत असताना क्लास लावला होता. इंग्लिश मराठी सगळं येतं. हाय फ्रेंड्स, तुम्हाला कळलीच असेल तिची विनोद बुद्धी. टायपिंग नाही ग, ते आता टाईप करतायत, मग कोणीतरी ते बोलेल ते असं असतं ते. तुम्हाला ह्या कोण आता? हा लीनाजी, बोला, काय म्हणताय? मला तुम्हाला तुमच्या बायकोला प्रश्न विचारायचा आहे. बघा, आता तुमचे फॅन माझे पण फॅन झाले. काय? बोला विचारा. काय म्हणतायत? तुमचं लग्न एका कर्तृत्ववान पुरुषाशी झालंय, कसं वाटतंय? कसं वाटणार काय? अहो माझ्याशी लग्न झालंय म्हणजे आनंदीच असणार ना ती. आम्ही डोंबल्याचं कर्तृत्ववान. अहो 3 वर्ष झाली लग्नाला. किती? 3 वर्ष. उपास तपास केले, सगळीकडे देवदेवस्की केली, पण घरात अजून पाय हल्ला नाही हो. अगं हे नाही, आता मला सगळं टॅलेंट नको का माणसात? जोकिंग सर. तुम्हाला कळतंय ना किती विनोद बुद्धी आहे तिच्यात, ह्युमर असा भरलेला आहे. काय चाललंय तुझं? काय बोलतेस त्यांच्याशी? उगाच नाही, लहानपणी सगळे तुम्हाला पादरा म्हणून नाही, आदराने म्हणायचे मला, आदराने. काय चाललंय तुम्हाला? शांत बस. कशाला लोकांसमोर इज्जत काढतेस माझी? काहीतरी लिहून आलंय. हा, पितळे. नमस्कार पितळे साहेब, नमस्कार. काय म्हणतायत? तुमची बायको दिसायला खूप सुंदर आहे. थँक्यू. तुम्ही लग्नाला खूप घाई केली असं नाही का वाटत? जरा आणखी थांबला असतात तर तुम्हाला चांगला नवरा भेटला असता. हे आता अति होतंय. काय म्हणत ना बोले? तू निघ इथून. अगं माझे फॅन आहेत ते, तू कशाला मध्ये लुडबुड करते? तू जा इथून, जा. हे असं असतं तुमचं. बायकोचं कौतुक ना जरा म्हणून सहन होत नाही. मी इथे मरते आणि तुम्ही आपल्या सेलिब्रिटी म्हणून मिरवता. ऐका बघ, मी काय म्हणतो तुम्हाला सांगते, त्यांना नको सांगू. कधी चांगली साडी नेसली तर जरा म्हणून कौतुक नाही. पण तितक्यात कोणी व्हॉट्सअपवरचा डीपी ठेवला किंवा कोणी रिक्वेस्ट पाठवली की असे आदर्शासारखे जाऊन एक्सेप्ट करतात. तुम्हाला सांगते, छळ मांडला या जाधवानी, माझं खूप छळ वाढला. भावाने, अरे कशाला लोकांसमोर माझी इज्जत काढतेस? तू जा आणि तुझी कामं कर तिकडे. तू ऐकले ना तर मुस्काट फोडून ठेवी, सांगून ठेवा. बघितलं ना, असं करतात. मुस्काट फोडून ठेवीन म्हणतात. नाही, अजिबात नाही. हे काय? नमस्कार पुरुषोत्तम साहेब, काय म्हणताय? काय मुकेशजी, तुम्ही स्क्रीनवर एवढ्या चांगल्या भूमिका करता, मग प्रत्यक्ष आयुष्यात बायकोला का छळता? अहो नाही, अहो मी अजिबात छळत नाही. मी उलट खूप प्रेम करतो तिच्यावरती. काय? हे काय?
अहो तुम्ही जर बायकोला एवढा त्रास देता म्हटल्यावर आम्हाला तुमची लाज वाटते. अहो नाही हो, मी अजिबात त्रास देत नाही, मी उलट खूप प्रेमाने वागतो. नाही नाही अजिबात नाही. काय ए मुक्या, तू तर भेटस बायकोला त्रास देतोस काय? नाही तुझं मुस्काट फोडलं तर लक्षात ठेव. अगं लोक पेसाटले तिकडे. हो हे बघ खाली खाली लय. हो मिसेस जाधव, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही कोर्टात जाऊन केस करा, मी वकील आहे, मी तुम्हाला सपोर्ट करेन. मुकेश जाधव हाय हाय. हे काय हॅशटॅग निषेध, हॅशटॅग मुकेश जाधव, हॅशटॅग डोमेस्टिक व्हायलन्स. अगं हॅशटॅग वर काय टाकतात हे? जाधव हाय अरे गेटवर आले माझा. अरे अरे आता काय? नाही नाही शपथ सांग ना त्यांना. अरे मी काय वा मित्रांनो, ॲज युजल खूप सुंदर परफॉर्मन्स झाला. क्या बात आहे. सरपंच प्रसाद, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मुकेश रसिका, सुरुवातीला मला असं वाटलं होतं की मुकेशची एक वेगळी स्टाईल आहे, रसिकाची एक वेगळी स्टाईल आहे, तर हे दोघं जेल कसे होणार. पण माझ्या प्रश्नाची उत्तरं हळूहळू तुम्हीच देत गेलात आणि आज मी विसरून गेलो की तुमच्या दोघांच्या स्टाईल्स खूप वेगवेगळ्या होत्या. इतके तुम्ही दोघं जेल झालेलात आणि इतक्या उत्तम पद्धतीने उत्तम टायमिंगनी गिव्ह अँड टेक देऊन तुम्ही आज परफॉर्म करताय. मला खूप भारी वाटलं तुमचा पूर्ण प्रवास बघून. सई, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही काम करतात. मुकेश, तू अमेझिंग आहेस स्टेजवरती, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्या शैलीत सुद्धा तुम्ही तुमचं वर्चस्व इथे गाजवून दाखवलेलं आहे. त्यामुळे मला आता असं वाटतं की कुठलाही जॉनर तुमच्यासाठी इथून पुढे अवघड असणार नाही किंवा अननोन असणार नाही. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्याकडून जुजबी शुभेच्छा. हाय हाय. मंडळी, आज रसिकाचा नवरा अनिरुद्ध शिंदे इथे आलेला आहे. सोनी मराठीवरील कार्यक्रम दुनियादारी फिल्मी स्टाईल ह्या मालिकेचे खरं तर ते दिग्दर्शक आहेत. तर मला त्यांना विचारावं असं वाटतं की कसा वाटला रसिकाचा परफॉर्मन्स आणि ओव्हरऑल तुमच्या घरी पण असं वातावरण असतं? मुळात घरी असं वातावरण असायला आम्हाला सध्या खूप कमी वेळ मिळतोय, पण जेवढा वेळ आम्ही एकत्र असतो त्यावेळी थोडंफार असतं असं वातावरण. म्हणजे फक्त लॅपटॉपवर नाही, कामं ती करत नाही, मला करावी लागतात. आणि आजच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं म्हटलं तर खरं तर रसिकासाठी हे जे स्किट आहे, स्किट करणं हा खूपच नवीन प्रकार होता. आणि जसे प्रसाद दादा आणि सई ताई बोलली की जी ग्रो आहे, जी ग्रो होत गेली आहे, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो रसिकाचा. आणि मी अभिमानाने सांगू शकतो की रसिकाचा मी नवरा आहे म्हणून. क्या बात है, क्या बात है. मित्रांनो, तुम्हाला आजच्या निकालासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू.